सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क धाब्यावर 2 ईव्हीएम मशीन्स आढळून आल्या आणि त्यामुळे खळबळ उडाली। काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचा आरोप आहे। मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य इथं ईव्हीएम घेऊन जाताना पकडल्याचा दावा केला जातोय। संबंधित ईव्हीएम राखीव होते आणि त्यावर कोणतेही मतदान झालं नाही अशी माहिती तपासणीनंतर प्रशासनाने दिली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासमोर पंचनामा करत दोन्ही ईव्हीएम ताब्यातही घेतलेले आहेत। या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित असण्याचा कारभार चाललेला आहे। या पेट्या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या करता जे काय म्हणते त्याला मशीन असतं ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे। आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की ह्या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे। संबंधित ईव्हीएम मशीन आता परत एकदा तिथून आणून पंचनामा करून या ठिकाणी ज्या गोडाऊनमध्ये सगळ्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या आहेत तिथे एक स्वतंत्र खोलीमध्ये CCTV कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यालाही सील केलेलं आहे। आता हे बघायचं याच्यामध्ये की आतमध्ये जे मशीन आहे बॉक्सच्या आतमध्ये त्या मशीनमध्ये वरचा बॉक्स आणि आतल्या मशीन त्याचे नंबर हे सेम आहेत का हे बघावं लागेल। ती मशीन्स ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले स्थानिक नागरिकांमार्फत किंवा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तींमार्फत की हे गैरप्रकार करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होत्या, यामध्ये जराही तथ्य नाही। मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 30 झोनल अधिकारी असतील तर अशा प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडे 2च्या संख्येनं आम्ही त्यांच्या कार्यक्षेत्रात अचानकपणे कुठली मशीन बंद पडली तर वापरता यावी या कारणासाठी दिलेले असतात। कालच्या म्हणजे न्यूज चॅनलच्या प्रसारणामध्ये जे उपस्थित नागरिक होते, स्थानिक व्यक्ती होते, त्यांनी असं काही आरोप करण्याचा प्रयत्न केला की याच्यातून काही गैरप्रकार घडतोय का किंवा शंका व्यक्त केली। त्यांची शंका जरी रास्त असली तरी असा कुठलाही प्रकार या माध्यमातून घडू शकत नाही, घडलेला नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो। ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलेही मतदान नव्हतं। आपल्याला ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो।